नमस्कार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी एक आश्चर्यजनक विधान केलं. त्या विधानात ठाकरे म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रातल्या राजकारणामधला जातीयवाद वाढू लागला. आता या विधानावरती चर्चा सुरू झाली. राज ठाकरे नेहमीच बोलतात सरळसोट, बेधडक, बिनधास्त. राज ठाकरेंच्या विधानामध्ये बदल देखील सातत्यानं दिसत आलेले आहेत. याच राज ठाकरेंनी पुण्यामध्ये शरद पवारांची मुलाखत घेत शरद पवारांना खूप मोठा नेता संबोधलेलं होतं. याच राज ठाकरेंनी पुरंदरेंच्या सत्काराच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रामध्ये जातीयवाद होत असल्याचं सांगितलं. अर्थात ज्यावेळी राज ठाकरेंचे राष्ट्रवादीची मंडळी कौतुक करत होती ती आता राज ठाकरेंच्या विरोधामध्ये पेटून उठलेली आहे. असो, राज ठाकरेंनी पवारांना काय म्हणावं, राष्ट्रवादीला काय म्हणावं, त्यावर राष्ट्रवादींनी काय प्रतिक्रिया द्याव्यात, हा त्यांच्या पक्षाचा आणि व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यात आपल्याला फारसं पडायचं नाही आहे. मुद्दा हाच आहे की राज ठाकरेंनी केलेलं जे विधान आहे, मांडलेली जी थिअरी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रामध्ये जातीयवाद वाढू लागला आहे, हे खरं आहे का? असं घडतंय का? थोडंसं दुरुस्त करतो याला मी. शरद पवारांच्या राजकीय पटलावर अधोरेखित होण्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीयवादाला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करताना सुरुवातीला धार्मिक तेढ होतं. औरंगाबादच्या राजकारणामध्ये खाण आणि बाण ज्याचा उल्लेख नाना पटोलेंनी केलेला आहे आणि तो चालतो देखील, तो शिवसेनेने आणला असा एक सार्वत्रिक समज आहे. म्हणजे नाना पटोले देखील त्याच अर्थाने बोलले होते की खाण आणि बाणच्या प्रचाराला आम्ही रोखू शकलो नाही. पण जरा इतिहासात मागं गेलं तर तुमच्या लक्षात येईल की हिंदू विरुद्ध मुस्लिम हा औरंगाबादच्या राजकारणातला विषय हा शिवसेनेने आणलेला नाही, तर तो शरद पवारांनी आणलेला आहे. कसं? शरद पवार त्यावेळी काँग्रेसमध्ये नव्हते, म्हणजे काँग्रेस यस हेच होतं आणि पुलोचचं सरकार होतं. औरंगाबादच्या खासदारकी शरद पवारांच्या पक्षाच्या वाट्याला आली होती. 2च खासदार आले, त्यातला औरंगाबादचा एक होता. ही सगळ्यात पहिल्यांदा डोणगावकरांना समोर आणून शरद पवारांनी हिंदू विरुद्ध मराठा हे नवीन सूत्र औरंगाबादच्या राजकारणाला दिलं. डोणगावकर निवडून आले. आता या दिवशीपासून सुरू झालेली औरंगाबादची धार्मिक तेढ किंवा धार्मिक विभागणी ही आजतागायत चालू आहे. शरद पवारांचं राजकारण हे नेहमी असं राहिलेलं आहे. म्हणजे राज ठाकरे म्हणतात त्या विधानात काहीतरी तथ्य आहे. नेहमीच असं राहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामधला मराठा हा गावगाडा घेऊन चालणारा समाज आहे, ज्या समाजावरती अन्य लोक विसंबून राहत असत. उदाहरण म्हणून तुम्हाला एक मराठवाड्यातलंच उदाहरण सांगतो. त्याआधी श्रावण मासातल्या चातुर्मासातली एक कथा तुम्हाला माहीत असेल. म्हणजे त्या उदाहरणाच्या आधी तुम्हाला कथा सांगतो. म्हणजे जेव्हा तो व्रत करायचं असतं तेव्हा करारे हकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा असं म्हटलं जात होतं. म्हणजे कोणी उपाशी तापाशी झोपत नाही ना हे बघितलं जातं. औरंगाबादच्या महात्मा गांधी मिशनच्या JNEC महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत बोराडे, प्रताप बोराडे. त्यांचे वडील जालना जिल्ह्यातल्या धोतरदोड्याच्या आष्टी गावातील बोराडे पाटील, मराठा समाज. या बोराडेंचा म्हणजे प्रताप बोराडेंच्या वडिलांचा एक दिनक्रम होता. तो काय होता तर ते रोज आपल्या गावाच्या भागात फिरायचे. संध्याकाळच्या वेळेला पारावर कुणी आहे का, अजून कुठं कुणी आहे का, आपल्या गावात आलेला एखादा माणूस उपाशी तापाशी आहे का याचा शोध घेतला जायचा. तसं असेल तर त्याची अडचण दूर केली जायची आणि मगच ते घरी जायचे. मराठा हा असा गावगाडा घेऊन चालणारा समाज म्हणून प्रसिद्ध आहे. गावचा पाटील हा गावचा रक्षणकर्ता होता, गावचा पालक होता. आणि कधीच असं राजकारण गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर झालं नाही ज्या राजकारणातून फक्त मराठ्यांचं राजकारण समोर आलं. ज्या जिल्ह्यामध्ये आपण सातत्यानं म्हणतो
की खूप जातीयवाद चालतो. त्या बीड जिल्ह्याच्या खासदारक्यांची यादी आपण जर बघितली तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की कुठेही जातीयवाद नव्हता. म्हणजे अगदी बाबासाहेब परांजपे बीडचे खासदार होऊ शकत होते. किती संख्या असेल त्या जिल्ह्यात ब्राह्मणांची, ते बाबासाहेब परांजपे बीडचे खासदार होऊ शकले होते. त्याहीपेक्षा मायक्रो मायनॉरिटी असलेले द्वारकादास मंत्री त्या जिल्ह्याचे खासदार होते. केशर काकू क्षीरसागर मायक्रो मायनॉरिटी 0.5% सुद्धा हा समाज नसेल, त्या केशर काकू क्षीरसागर 3 वेळेला बीड जिल्ह्याच्या खासदार झाल्या. आणि आता मात्र तिथे मराठा विरुद्ध अन्य जाती, म्हणजे ज्या जातीचा खासदार होईल त्या जातीचा संघर्ष पेटलेला आहे. आणि हा संघर्ष खास करून मागच्या 2 दशकातला हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयासोबतच एक जातीय राजकारणाचा भाग महाराष्ट्रामध्ये वाढू लागला. हे का घडलं हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मराठा राजकारणाचं प्राबल्य आहे असं आपण म्हणतो, पण तसं आहे का हे देखील नीट तपासलं पाहिजे. म्हणजे तसं आहे का म्हणजे मराठा राजकारण होतं का असा प्रश्न नाही आहे. समग्र मराठा समाज, सकल मराठा समाज असा त्या राजकारणासाठी विचार होतो का हेही बघितलं पाहिजे. असा विचार नव्हता. सकल मराठा समाज नव्हे तर गाव पातळीवरचा प्रस्थापित मराठा समाज हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कंपूमध्ये आलेला होता. आणि जो त्या खालचा वर्ग आहे, म्हणजे मध्यमवर्गीय आहे, गरीब आहे, तो वर्ग मात्र राष्ट्रवादीच्या या कंपूच्या अखत्यारीत काम करायचा. तुम्हाला आठवण म्हणून सांगतो, शरद पवारांनी लोक माझे सांगाती या आत्मचरित्रामध्ये जेव्हा त्यांचा काँग्रेस यस पक्ष औरंगाबादेत विलीन करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा अरुण नेहरूंनी शरद पवारांना एक सल्ला दिला होता की तुम्ही तुमचा पक्ष विसर्जित कराल तर तुमच्या पक्षात असलेली सामान्य मराठा तरुण शिवसेनेकडे जातील, हा धोका आहे, हे लक्षात घ्या. पवारांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केलं आणि घडलं तसंच. सामान्य मराठा वर्ग जो आहे तो शिवसेनेकडे गेला आणि शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रस्थापित मराठा समाजाचं राजकारण सुरू झालं. यात अनेकांची गळचेपी, अनेकांना मागं ढकलणे हे प्रकार सुद्धा खूप वाढत गेले. महाराष्ट्राच्या राजकारणात बळ मिळवायचं असेल तर सकल मराठा समाज सोबत ठेवायला हवा, हे सूत्र राष्ट्रवादीने अडॉप्ट केलं आणि त्याचा परिणाम म्हणून ओबीसी मधल्या प्रमुख जाती आणि मराठा यांच्यामध्ये वितुष्टाला सुरुवात झाली. त्यासोबत ब्राह्मण समाज टार्गेट करण्याचं उद्दिष्ट देखील ठेवण्यात आलं. राष्ट्रवादीच्या स्थापनेपर्यंत कधीही कोणत्याही ब्राह्मण इतिहासकाराच्या विरोधामध्ये एवढ्या तीव्रतेनं भाष्य होताना दिसत नव्हतं जेवढी तीव्रता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयापासून सुरू झाली. म्हणजे हा विषयच मुळात बाबासाहेब पुरंदरेंच्या कार्यक्रमानंतर सुरू झालेला आहे, त्यानंतर राज ठाकरे बोललेले आहेत. त्यामुळं तिथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की ब्राह्मण द्वेष वेगळा इतिहास मांडून, आधुनिक इतिहास हा नवा शब्द आहे, म्हणजे मला इतिहास कसा आधुनिक असू शकतो, हा सगळ्यात इतिहास तर प्राचीनच असतो, इतिहास कसा आधुनिक असू शकतो हा प्रश्न पडतो. पण हा मांडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक नवा जातीयवाद मांडायला सुरुवात केली आणि याच जातीयवादाचा परिणाम म्हणून महाराष्ट्राचं राजकारण आज गढूळ झालेलं आहे. पवारांच्या पक्षात जे काही प्रस्थापित मंडळी आहेत तीच फक्त विकसित होत गेली आणि बाकीच्या मंडळींना मात्र त्यांच्या पक्षात स्थान मिळालं नाही. आज जे काही महाराष्ट्राचं जातीय ध्रुवीकरण झालं आहे, धार्मिक ध्रुवीकरण झालं आहे, त्याला जबाबदार शरद पवार आहेत. पवारांच्या हा जातीय भूमिका त्यांच्या विधानातून सातत्यानं दिसलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा छत्रपती संभाजीराजे भोसले यांची राज्यसभेवर निवड होते तेव्हा पवार विधान करतात, छत्रपतींची निवड पेशव्यांनी करावी हे पहिल्यांदा घडत आहे. राजू शेट्टी जेव्हा शेतकरी आंदोलनात सहभागी होतात तेव्हा शरद पवार म्हणतात हे शेट्टी हे कोण आहेत आणि हे शेतकऱ्यांसाठी लढत आहेत. हे अगदी जाणीवपूर्वक केलेली शरद पवारांची विधान आहेत. तुम्हाला आठवत असेल याच राज ठाकरेंनी पुण्यामध्ये शरद पवारांची मुलाखत घेतली होती तेव्हा बाळासाहेबांचं कौतुक करता करता औरंगाबादच्या जागेसंबंधी शरद पवार म्हणाले होते की चंद्रकांत खैरे हे बुरुड समाजाचे आहेत, अगदीच मायक्रो मायनॉरिटी, 500 मतं सुद्धा त्यांच्या समाजाची नसतील, पण औरंगाबादनी त्यांना 4 वेळेला खासदार केलेलं. ही आठवण करून देणं होतं समाजाला की एका अत्यंत कमी जातीच्या माणसाला तुम्ही, कमी संख्या असलेल्या जातीच्या माणसाला तुम्ही खासदार करता आहात. मी त्याच वेळी म्हटलं होतं, लिहिलं होतं
अगदी खैरेंच्या पुत्राला देखील सांगितलं होतं ऋषिकेश खैरे की याचं कौतुक मानून घेऊ नका, तुम्हाला फटका बसणार आहे याचा. आणि घडलं तेच. 19च्या निवडणुकीत खैरे पराभूत झाले. शरद पवारांनी सातत्यानं अशी जात मांडण्याचे उद्योग केलेले आहेत, ते करत आलेले आहेत. आणि पवारांची हीच जातीची मांडणी महाराष्ट्राच्या राजकारणाला गढूळ करत आलेली आहे. जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा पवारांनी जात काढलेली आहे. हेच पवार सावरकरांचं कौतुक करताना अर्ध्या तासाचं भाषण करत होते. पुढे याच पवारांना सावरकर माफीवीर वाटतात. हेच पवार बाबासाहेब पुरंदरेंच्या सत्काराला हजर राहतात. पुढे याच पवारांना बाबासाहेब पुरंदरे म्हणजे जातीयवादी वाटतात. एकूण काय तर राजकारणातलं प्राबल्य वाढवण्यासाठी पवारांचा जातीवाद आहे हे स्पष्ट होत आहे. आणि राज ठाकरे या विषयात खरं तेच बोललेत हे देखील स्पष्ट होत आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीयवादी राजकारण वाढलं, या राज ठाकरेंच्या विधानाशी सहमत व्हावं लागेल, व्हावं लागतं. नमस्कार.